पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आता अपडेट आले। फॉरेन्सिक टीमकडून शिवशाही बसची तपासणी होणार आहे। तपासणीसाठी शिवशाही बस स्वारगेट स्थानकातून हलवण्यात आलेली आहे। स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय। स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आहे। फॉरेन्सिक टीमसाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी आता शिवशाही बस ही स्वारगेट बस स्थानकातून हलवण्यात येणार आहे। काल धक्कादायक अशी घटना घडली। एकेकाळचं सुरक्षित शहर अशी ओळख असणाऱ्या सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर अशी अनेक उपमा असलेले शहर आहे पुणे। त्या पुण्यामध्ये धक्कादायक अशी घटना घडली। स्वारगेट सारख्या रहदारीच्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली आणि त्यानंतर आता कारवाईला वेग आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावरून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, धक्कादायक घटना काल घडली, त्यानंतर खरतर मोठ्या प्रमाणात घडामोडींना वेग आलाय। फॉरेन्सिक टीमकडून शिवशाही बसची तपासणी होणार असल्याचं कळतंय, काय अधिकची अपडेट? परवा पहाटे पुण्यात 5:30 वाजता स्वारगेट बस डेपोमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 26 वर्षाच्या तरुणीवर एका नराधमानं याच स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केला आणि आता या प्रकरणात जी घडामोड आहे ती म्हणजे बस जी शिवशाही बस या पोलीस सुरक्षेमध्ये या ठिकाणी आपण पार्क केल्याचं काल बघत होतो, तिथून ती हलवण्यात आलेली आहे आणि ही जी खाली मोकळी जागा आपल्याला दिसते खालच्या बाजूला, या सगळ्या जागेत ही बस उभी होती। काल या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांनी, पक्षाच्या लोकांनी आंदोलनं देखील केली आणि आता या सगळ्या परिसरातली आपण जर सगळी आत्ताची परिस्थिती पाहिली तर या 2 पोलिसांच्या व्हॅन आपल्याला इथे दिसत आहेत। मात्र ही बस या ठिकाणाहून हलवण्यात आलेली आहे। पोलिसांनी जी माहिती दिली त्यात ही बस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहे। ज्या बसमध्ये हा सगळा अत्याचाराचा प्रसंग घडला तिथे आरोपीच्या हाताच्या बोटांचे ठसे सापडतात का, काही पुरावे सापडतात का, या सगळ्या बाजूने फॉरेन्सिक कडून त्याची तपासणी केली जाणार आहे। वेगवेगळे पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यात ज्या बसमध्ये हा सगळा अतिप्रसंग घडला त्या बसची फॉरेन्सिक कडून तपासणी केली जाईल। त्याचे नेमके काय रिपोर्ट येतात, काय अहवाल येतो हे पाहावं लागेल। आरोपीचा अजूनही शोध पोलिसांना लागलेला नाही। आरोपी पकडल्यानंतर त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे आणि बसमध्ये जे काही त्यांना फुटप्रिंट्स मिळतील ते मॅच केले जातील, अशी एकूण सगळी जी प्रक्रिया आहे या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं ती पोलिसांकडून सध्या राबवली जाते। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम ज्या आहेत त्या देखील तैनात असल्याचं, आरोपीच्या मागावर असल्याचं समजतं। नक्कीच ज्ञानेश्वर, खरतर तपासाअंती नेमकं हाती काय लागतं, कुठली माहिती आता बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।